रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। विधानसभा निवडणुकीत भाजपा सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी खासदार संजय काका पाटील यांची अस्वस्थता वाढली आहे। पुन्हा भाजप प्रवेशासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे, पण भाजपकडून त्यांना कात्रजचा घाट दाखवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान विशाल पाटील अपक्ष खासदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावे असा आमचा प्रयत्न होता आणि तो चालूच राहणार आहे। मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यामुळे खासदार विशाल पाटील हे भाजपला हवेत हे स्पष्ट झाले। संजय काका राष्ट्रवादीचे आहेत, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अजितदादांची आहे। संजय काकांना राष्ट्रवादी लखलाभ असं म्हणत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर पडदा टाकलाय। दरम्यान चंद्रकांत दादांच्या या भूमिकेमुळे संजय काकांच्या अडचणीमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे। लोकसभेत पराभव झाल्यानंतर संजय काकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून भाजपला धक्का दिला। केवळ प्रवेश न करता पुन्हा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक लढवली, त्यातही त्यांना नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला। दरम्यान काही महिन्यापासून संजय काका यांनी भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरू केलेत, पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। संजय काकांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय काका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अजित दादांची आहे। संजय काका पाटील आमचे जुने मित्र असल्याने त्यांच्या पुनर्वसनामध्ये मी अजित पवारांना मदत करणार आहे। तरीही त्यांना राष्ट्रवादी लखलाभ असल्याचं वक्तव्य पाटील यांनी केले, त्यामुळे संजय काकांच्या भाजप प्रवेशाच्या अडचणीमध्ये अधिकच भर पडली आहे। आष्टाबावची रस्त्यावर असणाऱ्या फौजदारकी या शिवारात आज सकाळी 8च्या सुमारास गव्याचं दर्शन घडले। सुमारे 2 तास हा काळ्या रंगाचा धिप्पाड गवा या शिवारात भटकताना शेतकऱ्यांना दिसत होता। यावेळी या गव्याने ऊस शेती, केळी यांसारख्या पिकाचं मोठं नुकसान केलंय। त्याचबरोबर ठिबक सिंचन संच, PVC पाईप तोडून त्याची मोडतोड केली आहे। शेतकऱ्यांनी एकत्र येत आरडाओरडा करत या गव्याला हुसकावून लावलं। शेतकऱ्यांनी पळून जाणाऱ्या गव्याचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करत सोशल मीडियावर व्हायरल करत या भागातील शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचं आवाहन केलंय। आठवड्यातील 4 दिवस शेतीपंपास रात्रपाळीला वीज पुरवठा असल्याने आणि उन्हाळ्याचा दिवस असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस शेतात जावं लागतंय, त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने तात्काळ गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते। राज्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनाचे वारे वाहत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबूती निश्चितपणाने येईल असा विश्वास देखील आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे। सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीसाठी आमदार रोहित पाटील आले असताना त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधलाय। कायद्याचा धाक, प्रबोधन आणि पुनर्वसन या त्रिसूत्रीने अंमली पदार्थ तस्करांना चांगलाच चाप लागलाय। गुन्ह्यात घट झाली आहे। पोलिसांनी कायद्याचा हाच धाक कायम ठेवावा, कारवाईत सातत्य ठेवावं, छोट्या चौक्यांसाठी जागा निश्चित करावी, त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, आयुक्त सत्यम गांधी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या वेळोवेळी कारवाया, प्रबोधन आणि अन्य माध्यमातून केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात अंमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यात घट झाली आहे। अंमली पदार्थाविरोधात पोलीस प्रशासनाचा धाक आहे, हा संदेश यापुढेही कायम ठेवणं गरजेचं आहे। अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धेतील विजेत्यांना 1 मे रोजी स्वतंत्र कार्यक्रमाद्वारे बक्षीस वितरणासाठी नियोजन करावं। व्यसनाधीनांचे समुपदेशन, चिकित्सा आणि उपचार केंद्रासाठी जागा मिळण्यासाठी प्रयत्न करून याबाबतच्या कामास गती द्यावी। त्यावर जिल्हाधिकारी काकडे यांनी समुपदेशन आणि चिकित्सा केंद्रासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठिकाणी जागा निश्चितीबाबत प्रयत्नरत असल्याचं सांगितलं। प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा आढावा सादर केला। शासनाकडून निधी प्राप्त झालेल्या बांधकाम विभागाकडील कामे महिन्यात पूर्ण करा। महापालिका क्षेत्रातील खुदाई केलेले रस्ते मक्तेदाराकडून पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करून घ्या। तसेच महापालिका क्षेत्रातील 3ही शहरे स्वच्छ झाली पाहिजेत।
स्वच्छतेबाबत कसूर केल्यास कर्मचारी अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलाय. आयुक्त गांधी यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीबाबत तसेच स्वच्छता मोहीमबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलनिस्सारण विभागाकडील अखेर झालेल्या कामाबाबत माहिती कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी सादर केली आहे. केंद्र शासन अमृत 2.0 राज्य सरकार यांच्या मान्यतेने तसेच राज्य सरकार यांच्या निधीतून कुपवाड ड्रेनेज योजना कार्यरत आहे. साधारणपणे 45% काम पूर्ण झाले. पावसाळापूर्व ड्रेनेजसाठी केलेल्या रस्त्याची खुदाई मक्तेदारी यांनी वेळ भरून घेऊन रस्ते पूर्ववत करावयाचे आहेत. त्या कामी कोणतीही हयगय अगर कसूर खपवून घेतला जाणार नाही असे आदेश आज आयुक्तांनी दिलेत. बांधकाम विभागाकडील सध्या जिल्हा नियोजन समिती केंद्र आणि राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मंजूर कामे येत्या महिन्यात पूर्ण करावीत. तिन्ही शहरे स्वच्छ झाली पाहिजे त्यासाठी नियोजन काळजीपूर्वक करण्यात येणार आहे. यामध्ये कोणतीही हयगय अथवा कसूर सहन केला जाणार नाही. येत्या आठवड्यात स्वच्छता झाली पाहिजे असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिलेत. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात स्वच्छता कर्मचारी अधिकारी मुकादम स्वच्छता निरीक्षक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याबाबतचा घेतलेल्या निर्णयानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या निर्णयाला विरोध करण्यासाठी सरसावलेत. बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितींच्या सभापतींशी संपर्क साधलाय. त्रिभाजनाविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून सांगलीसह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची एकत्रित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत तिन्ही जिल्ह्यातील सभापतींची लवकरच बैठक होणार आहे. राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय असून याबाबतचा तत्वता मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सांगली बाजार समितीचे त्रिभाजन होणार असून जत, कवठे महांकाळ आणि मिरज अशा स्वतंत्र बाजार समिती होणार आहेत. शासनाच्या निर्णयाला दुष्काळी भागातील संचालकांसह नेत्यांकडून तीव्र विरोध होताना दिसतोय. स्वतंत्र बाजार समिती झाल्यास दुष्काळी आणि उत्पन्नाचा स्रोत कमी असलेल्या जत आणि कवठे महांकाळ उपबारांवर बंद पडतील. यामुळे कोणत्याही परिस्थितीत शासनाने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी संचालक मंडळ आणि नेते आक्रमक झालेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात सांगलीसह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सभापती आणि संचालकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. त्रिभाजनाविरोधात सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांनी एकत्रित याचिका दाखल करण्याबाबतची प्राथमिक चर्चा करण्यात आली. 3 जिल्ह्यातील सभापती आणि संचालकांची लवकरच एकत्र बैठक होणार आहे. सांगलीतील गारपीर चौक येथे बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा करून त्याचा अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी या ठिकाणाहून 14 गॅस सिलेंडर आणि इलेक्ट्रिक मोटार असा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली. या प्रकरणी वाहिद मकसूद खतीब याला अटक केली आहे. शहरात अनेक ठिकाणी अवैधरित्या गॅसचा साठा करून त्याचं रिफिलिंग करून काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की शहरातील गारपीर चौक येथील काळे प्लॉट येथील एका माने गल्ली येथे संशयित वाहिद खतीब हा वसंत मोहिते यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा करून रिफिलिंग विकत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकत संशयित वाहिद खतीब याला ताब्यात घेतलं. यावेळी त्याच्या खोलीमधून 16 गॅस सिलेंडर, टाकी, इलेक्ट्रिक मोटार आणि रेग्युलेटर असा एकूण 35,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी संशयित खतीब याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली होऊन 1 महिना होत आला तरी देखील त्यांनी महापालिकेचे आयुक्त निवासस्थान सोडलेलं नाही. त्यामुळे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांना ऑफिसर क्लबमध्ये आपला मुक्काम करावा लागतोय. बदली झाली तरी मावळत्या आयुक्तांना अद्याप बंगला का सुटेना याची चर्चा आता सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांची बदली झाल्यानंतर 8 एप्रिल 2024ला सांगलीच्या आयुक्तपदी शुभम गुप्ता यांची नियुक्ती झाली होती. सुनील पवार यांनी महापालिकेचा आयुक्त बंगला सोडल्यानंतर शुभम गुप्ता यांनी आयुक्त निवासस्थानावर लाखो रुपये खर्च करून बंगल्याचं नूतनीकरण केलं होतं. पण 1 वर्षातच 25 मार्च 2025ला शुभम गुप्ता यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूरच्या सदस्य सचिवपदी बदली झाली. त्यांची बदली होऊन आता 1 महिना पूर्ण होत आलाय तरी देखील त्यांनी महापालिकेचे आयुक्त निवासस्थान अद्याप सोडलं नाही. नूतन आयुक्त सत्यम गांधी यांची गेल्या आठवड्यात नियुक्ती झाली आहे पण अद्याप शुभम गुप्ता यांनी आयुक्त बंगला सोडला नसल्यामुळे गांधी यांना अमराई ऑफिसर क्लब येथील गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करावा लागतोय. सध्या आयुक्त गांधी हे सकाळ व सायंकाळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. आयुक्त बंगल्यावरून काम करणं सोपं आहे पण ऑफिसर क्लब येथे बैठका घेण्याची अपुरी व्यवस्था आहे. त्यामुळे आयुक्त निवासस्थान तातडीने मिळणं आवश्यक आहे. पण अद्याप शुभम गुप्ता यांना बंगला का सुटेना असा प्रश्न पडलाय.
जलसंपदा विभागाच्या वतीने सुरू असलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून भविष्यकालीन गरज ओळखून पाणी व्यवस्थापनाची दिशा देण्यात आली आहे। याद्वारे जलसाक्षरता, पाणी बचतीचं महत्त्व आणि वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर यासाठी प्रयत्न व्हावेत। पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले। जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार रोहित पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, तृप्ती धोडमिसे, माजी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता CH पाटोळे आदी जण मान्यवर उपस्थित होते। चंद्रकांत पाटील म्हणाले, उपलब्ध पाणी बाष्पीभवन आणि पाणी चोरीने कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत। या अनुषंगाने शासनाने उपसा सिंचन योजनांचे पाणी बंदिस्त जलवितरकांमधून वितरित करण्याचा निर्णय घेतला। याचबरोबर उपलब्ध पाणी वाहून जाऊ नये यासाठी अधिकाधिक पाणी साठे, तलाव, विहिरी, कूपनलिकांचं पुनर्भरण आदी पर्यायांचा वापर करावा। आगामी काळात वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आज गरज बनली। या पार्श्वभूमीवर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रातील पाणी, बागा, गाडी धुणे आदींच्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करता येईल यासाठी शेतकरी, औद्योगिक कंपन्यांना आवाहन करावे। पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन विविध मार्गाने पाण्याची बचत कशी करता येईल या अनुषंगाने पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सूचित केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या व छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणपणाने रक्षिलेल्या स्वराज्याच्या मूल्यांची जनतेमध्ये वास्तववादी रुजवून पुनर्स्थापना करण्याची शिवशपथ घेण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि सर्व पुरोगामी शिवप्रेमी संघटना यांच्या पुढाकाराने रविवारी भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे शिवशंभू स्वराज्य मोहिमेचं आयोजन केलं असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी दिली आहे। कॉम्रेड गुरव म्हणाले, शिवरायांनी अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन स्थापन केलेल्या रयतेचे स्वराज्य हे सर्व जाती धर्मातील खी पुरुषांना सोबत घेऊन स्थापन केलं होतं। मुख्यतः दिल्लीश्वर, बादशहा, राजे, सरंजामदार आणि वतनदारांच्या जाचातून सर्व जनतेच्या मुक्तीसाठी हे स्वराज्य होतं। वारकरी संतांच्या विचार क्रांतीवर त्यांचा पिंड पोचलेला होता, म्हणून तर त्यांनी वारकरी पताका स्वराज्याचे निशाण म्हणून स्वीकारलं। या विचारांच्या आधारे त्यांनी मनुस्मृतीचा पायास नाकारून वारकरी संतांच्या विचाराच्या आधारे चालणारी नवी राज्यव्यवस्था उभी केली। शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांची आणि इतिहासाची बदनामी मोडतोड करून जात आणि धर्माच्या आधारे जनतेमध्ये फूट पाडण्याचा कपटी उद्योग काही मंडळी सातत्याने करतात। 12 बलुतेदार, 18 पगड जाती धर्माच्या रयतेला एकत्र करून छत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याची समता, बंधुता, स्त्रिया, श्रमिक, राबणाऱ्या हातांची मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत। शिवरायांनी रयतेच्या स्वराज्याची स्थापना केली होती का? अशा वेळी आपण सर्व शिवशंभू प्रेमींनी गप्प बसणं योग्य ठरणार नाही, म्हणून आम्ही सर्व शिवशंभू प्रेमींनी एकत्र येऊन स्वराज्याच्या मूल्यांची जनतेमध्ये नव्याने रुजवणूक, पुनर्स्थापना करण्याची शिवशपथ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिरात शिवशंभू स्वराज्य मोहीम घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।